सध्या राज्यामध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा सुरू आहे आणि या परीक्षेदरम्यान अनेक विवाहित महिला परीक्षार्थींना परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देण्यापासून वंचित ठेवलं जात आहे। त्याचं प्रमुख कारणमध्ये विवाहाच्या आधी वडिलाच्या नावाचे जे कागदपत्र आहे त्याच नावाने हॉल तिकीट झालं, मात्र विवाहानंतर पतीच्या नावाचे कागदपत्र घेऊन ते जेव्हा परीक्षा केंद्रावर जातात तेव्हा त्यांना ते कागदपत्र ग्राह्य मानले जात नाही। आपल्यासोबत वैशाली कोहळे सावदे आहे, आपण त्यांच्याकडनं हा संपूर्ण प्रकार समजून घेऊया। ताई, पहिले मला सांगा की तुमचं वडिलाकडलं नाव काय होतं आणि शालेय डॉक्युमेंट कोणत्या नावाने आहे? माझं वैशाली भोजराजी कोहळे इकडे वडिलाकडचं नाव आहे आणि सगळे डॉक्युमेंट्स त्याच नावाने आहे। आता विवाह होऊन किती वर्ष झाले? मला विवाह होऊन 10 वर्ष झाले। आता आज तुम्ही परीक्षा द्यायला आले होत्या, कशाची ती परीक्षा होती आणि त्या परीक्षा केंद्राच्या हॉल तिकीटवर काय नाव होतं? हॉल तिकीटवर हेच होतं, जे वडिलाकडचं नाव आहे तेच होतं, वैशाली भोजराजी कोहळे। बरं, तुम्ही ओळखपत्र कोणते घेऊन गेले तिथे? ओळखपत्र पण मी त्याच नावाने घेऊन गेले। कोणते ओळखपत्र होते तुमच्याकडे? वैशाली भोजराजी कोहळेच्या। कोणतं होतं ओळखपत्र? ओळखपत्र पॅन कार्ड होतं, आधार कार्ड होतं आणि पूर्ण डॉक्युमेंट्स पण होते माझ्याजवळ, ओरिजिनल सगळे। बरं, तुमच्या आधार कार्डवर आम्हाला पतीकडलं नाव दिसत आहे, पॅन कार्डवर तुमच्या वडिलाचं पण नाव दिसत, नेमकं काय त्यांनी ते स्वीकारायला नकार दिला? त्यांनी स्वीकारलंच नाही, त्यांना दाखवला मी पण, आम्हाला म्हणे विवाह नोंदणीचंच कार्ड पाहिजे म्हणे ते। त्याचा कुठे उल्लेख होता का हॉल तिकीटवर की तुम्ही? तिकीटवर अजिबात उल्लेख नव्हता, नाहीतर मग आम्ही सर्वांनीच ते घेऊन गेलो असतो ना। तुमच्या परीक्षा केंद्राच्या किती परीक्षार्थी महिला होत्या ज्यांना या समस्येचा सामना करावा लागला? 5-6 महिला होत्या, त्या परत गेल्या। खूप लांबून लांबून आल्या होत्या त्या, कोणी गोंदियाच्या होत्या, कोणी म्हणजे खूप लांबच्या होत्या, चंद्रपूर वगैरे तिकडच्या। किती वर्षापासून तुम्ही परीक्षेची तयारी करताय? मी आता 2-3 वर्ष झाले करत आहे। दर किती वर्षानंतर परीक्षा असते? ही आता 22 मध्ये झाली होती, आता पुन्हा ही आज संधी गेली त्यामुळे परत 2 वर्ष वाट पाहावी लागेल। हो, संधी गेली, आता मला खूप म्हणजे नर्वस वाटत आहे। बरं, काय वाटते कुणाची चुकी आहे? तुम्हाला नीट माहिती दिली नाही, नाहीतर तुम्ही विवाह प्रमाणपत्र आणलं असतं? नीट तिथे म्हणजे मॅरेज सर्टिफिकेटचा उल्लेखच अजिबात केलेला नाही आहे, त्याच्यामुळे बहुतशा अशा महिला आहे की त्यांना कळतच नाही, त्याच्यामुळे ते प्रूफ सगळे नेऊच शकत नाही। त्यांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला मध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स, त्यापैकी तुम्ही 2 कागदपत्र आणले? मी जे 2 नेलेले होते, एक पॅन कार्ड होतं, आधार कार्ड होतं माझ्यासोबत। एक गमतीचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणजे जर का आपण बघितलं यांचं हॉल तिकीट आपण आधी बघूया। हे जे हॉल तिकीट आहे ना ताई, तुम्ही पकडा हॉल तिकीट, हे बघा, हे हॉल तिकीट आहे ना, या 1 मिनिट, हां, या हॉल तिकीटवर बघा यांचं जे परीक्षार्थी विद्यार्थी म्हणून यांचं जे नाव आहे ते वडिलाकडं आहे, वैशाली भोजराजी कोहळे, हे वडिलाकडचं आहे, कारण की सर्व शालेय कागदपत्र ह्या मुलींचे वडिलांच्या नावाचीच असतात, त्यामुळे त्याच नावाचं हॉल तिकीट बनलं। यांचं आधार कार्ड जर आपण बघितलं तर ते पतीच्या नावाने, त्यामुळे ती परीक्षा केंद्रावरच्या अधिकाऱ्यांनी ॲक्सेप्ट केलं नाही। मात्र महत्त्वाची गोष्ट की यांचं जर तुम्ही पॅन कार्ड बघाल ना, तर पॅन कार्डवर त्यांच्या वडिलाचं नाव आहे आणि पतीचं नाव देखील आहे। म्हणजे हे पॅन कार्ड जर आपण बघितलं वैशाली रमेश सावदे नावाचं आहे, हे बघा इथे आपल्याला पाहायला मिळते, आणि तिथे खाली वडिलाचं नाव देखील आहे की भोजराजी कोहळे। म्हणजे हे असं कार्ड आहे की या परीक्षार्थी महिला विद्यार्थिनीचा पती कोण, वडील कोण, या सगळ्या गोष्टीचा उल्लेख स्पष्टपणे या आधार कार्ड, जे केंद्र सरकारचं अधिकृत ओळखपत्र म्हणून देखील मानलं जातं, असं असताना देखील त्यांना परीक्षा केंद्रावर आतमध्ये येऊ दिलं नाही, परीक्षापासून वंचित ठेवलेलं। आता काय मागणी आहे तुमची? आता माझी महिला आयोगांना हीच विनंती आहे की महिलांसाठी काहीतरी म्हणजे पॅन कार्डही जरुरी असलं तरी चालेल, बसू दिलं पाहिजे। कॉमन प्रॉब्लेम आहे बहुतांश मुलींना की लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर कागदपत्राचा। हो, कॉमन प्रॉब्लेम आहे, सर्वांचाच प्रॉब्लेम आहे हा महिलांचा, त्याच्यामुळे विनंती आहे की त्यांना परीक्षा केंद्रावर म्हणजे पॅन कार्ड जरी दाखवलं तरी बसू देण्यात यावे। वैशाली सावदे यांचे पती रमेशजी आपल्यासोबत, तुम्ही विनंती केली तर काय म्हणणं त्यांचं? विनंती केली तर ते म्हणत होते मला की नाही, मला ते विवाह नोंदणी पत्रच पाहिजे, पण त्याला म्हटलं मी त्या 2 तासानंतर मी आणून देतो, त्यांना परीक्षेला बसू द्या, पण ते नाही म्हणे आम्ही परीक्षेला बसू देत नाही म्हणे, जवळीक विवाह नोंदणी पत्र राहत नाही। त्याला म्हटलं पॅन कार्डवर भोजराजी कोहळेचं नाव होतं, पण तरी ते सुद्धा नाही म्हणत होते, फक्त विवाह नोंदणी पत्र आणा तुमचं। आणि विवाह नोंदणी पत्राचा कुठे नोट म्हणजे सूचनाच नव्हती की जर की लग्न झालं असेल तर अशा परीक्षार्थींनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणावं?
आणि मी त्याला रिक्वेस्ट बी केली, सर बसू द्या म्हटलं. कसं आहे तिच्या आयुष्याचा प्रॉब्लेम आहे. महिला म्हटलं म्हणजे आपण भारताच्या महिलेला शिक्षणासाठीचा प्रोत्साहित करतो आणि हे असे जर प्रकरण घडत असेल तर महिलांना शिक्षणाचा अधिकार काय? शुल्क काढण्यावर त्या परीक्षा करण्यासाठी त्याला परीक्षेला बसू देणं नाही. मग या प्रॉब्लेम एकाच महिलाचा नाही, माझ्याच मिसेसचा प्रॉब्लेम नाही, या सगळ्या महिलाचा प्रॉब्लेम. महिला आयुक्तांना मी हेच विनंती करतो, असे जर प्रॉब्लेम असेल त्या व्यक्तीवर अशी कारवाई करायला पाहिजे. जो तिथं अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे की असे प्रॉब्लेम जेणेकरून घडायला नाही पाहिजे. ज्या महिला आज कमीत कमी 3-4 महिला रिटर्न वापस गेल्या. एक गोंदियाची महिला लढत घरी गेली, आपल्या घरी गेली आणि त्याच्यानंतर मी त्याला रिक्वेस्ट केल्याच्या नंतर बी ते मानायला तयार नाही. त्याने शेवट मी त्याचा व्हिडिओसुद्धा काढायला गेलो ह्या गोष्टीचा, तर त्यानं माझा मोबाईल जप्त करायची धमकी. मला एक सांगा, मला हे म्हणायचं आहे की म्हणजे एक संधी होती निघून गेली. एक संधी होती माझ्यासाठी ही, आता माहिती नाही म्हणजे कधी येईल तर काही चान्स नाही. बरं, तुम्हाला काय वाटते की हे असे सामान्यतः प्रत्येक महिलांसोबत या अडचणी येतात की वडिलांच्या घरचे कागदपत्र आणि पतीच्या नंतरचे कागदपत्र येतातच आणि हा प्रॉब्लेम म्हणजे विवाह नोंदणीचं डॉक्युमेंट्स मला तर वाटते पाहिजेच नाही. म्हणजे यामध्ये आणखी एक असतं की आधार कार्ड तुमचा ठीक आहे की वडिलाच्या नावाने नव्हता, पतीच्या नावाने आहे, पण पॅन कार्डवर असताना तुम्ही विनंती केली, त्यांचं काय म्हणणं होतं? ती केली तरी तुम्ही इथून निघून जा म्हणे, आम्हाला स्पष्ट आता आम्ही बसू देत नाही म्हणे. ते शेवटी महिला आयोगाने कुठेतरी याची दखल घ्यायला पाहिजे. महिला आयोगांनी याची दखल घेतली पाहिजे असं वाटते मला. निश्चित अत्यंत धक्कादायक असा संपूर्ण प्रकार आहे. खरं तर म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळे उपक्रम केंद्र सरकार असेल, राज्य सरकार राबवतात. महिला सक्षम व्हावे यासाठी वेगवेगळ्या व्यासपीठावर त्यांना प्रोत्साहित केलं जातं. मात्र एका महिलेला कागदपत्राची नीट पडताळणी न केल्यामुळे कशाप्रकारे परीक्षापासून वंचित ठेवलं तर हा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडलेला आहे. खरं तर एक शेवटला प्रश्न राहून गेला आपला, कुठल्या परीक्षा केंद्रावर हा संपूर्ण प्रकार हे सांचिती पब्लिक स्कूल, मानेवाडा, बेसा. तर निश्चित आपण बघू शकतो की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टेट सध्या सुरू आहे आणि या परीक्षेमध्ये असंख्य अशा महिला परीक्षार्थी आहेत ज्यांना रोज या त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे निश्चितच कुठेतरी राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ज्या परीक्षार्थी महिला या परीक्षेपासून वंचित राहिल्या त्यांना परत एक संधी द्यावी अशी त्यांची मागणी आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.